श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। उद्या म्हणजे 22 डिसेंबर रोजी या वर्षाची शेवटची एकादशी आहे, ती म्हणजे मोक्षदा एकादशी। मार्गशीर्ष मास केशव मास म्हणून ओळखला जातो, म्हणून या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते। हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व आहे। वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात। अधिक मास असल्यामुळे 26 एकादशी होतात। मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणून ओळखले जाते। मोक्ष प्राप्तीसाठी या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे, म्हणून काही ठिकाणी ती वैकुंठ एकादशी ही म्हटली जाते। आपल्या देहातनं सुटका झाल्यावर आपल्या आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते। तर चला जाणून घेऊया मोक्षदा एकादशीची व्रतकथा काय आणि त्याचं महत्त्व काय, आणि केवळ श्रवण केल्याने सुद्धा जे आहे आपल्याला आपल्या सर्व पापातनं मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते। तर व्हिडिओ पूर्ण पहा, खूप महत्त्वाची अशी कथा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पद्मपुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला सांगितलेले मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी मंजिरा धूप दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो, आणि जर आपली सर्व पाप ही नष्ट झाली तर आपोआपच आपल्याला मोक्षाचे द्वार हे खुले होतात। तसेच मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यू पश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा सद्गती प्राप्त होते। ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते। मोक्षदा एकादशीचे व्रत कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने पुण्य प्राप्त होतं। हे तर तुम्हाला मी मोक्षदा एकादशीचं महत्त्व सांगितलं। आता मोक्षदा एकादशीचे व्रतकथा तुम्हाला सांगते। गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता। त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते। तो आपल्या प्रजेला मुलाप्रमाणे संगोपन करत असे। एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात गेले आहेत। दुसऱ्या दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला। राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्याने आपले दुःख कथन केले। आपल्या वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत, ही कल्पनाही आपणाला सहन होत नाही असे त्यांनी सांगितले। ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले। राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली। त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजांना सांगितले, राजा तू पाहिलेले स्वप्न खरे आहे। तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणे झालेल्या कुकर्माचे फळ म्हणून त्याला नरक यातना भोगाव्या लागत आहेत। राजाने विचारले, गुरुदेव त्यांच्या यातना कमी व्हाव्या म्हणून काही उपाय नाही का? तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले। गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली। त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले। तेव्हापासून राजा दरवेळीस हे व्रत श्रद्धेने करू लागला। अशी ही व्रतकथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व सांगते। मोक्षदा एकादशी विविध नावाने ओळखली जाते। वैकुंठ एकादशी, मुकोटी एकादशी, मोक्षदा एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत। नावे अनेक असली तरी आपली सर्व पाप दूर होऊन मोक्ष मिळवण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास करायचा असतो। त्याचबरोबर श्री हरिविष्णूंची आपल्याला पूजा आराधना करायची असते आणि या दिवशी गीता जयंतीसुद्धा असते। त्यामुळे आपल्याला गीताच्या पाठाला सुरुवात करायची आहे। तर ही होती मोक्षदा एकादशी व्रतकथा आणि तिचं महत्त्व। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्याला आपल्या सर्व पापातनं मुक्तता ही मिळत असते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।